सणासुदीच्या काळामध्ये सुट्टीनिमित्त गावी जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते। दिवाळी छठपूजेनिमित्त देखील गावी जाणाऱ्यांकरता प्रवाशांची संख्या वाढली आहे। त्यामुळे मध्य रेल्वेनंतर आता पश्चिम रेल्वेने विशेष गाड्या सोडण्याची घोषणा केली आहे। मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। दिवाळीच्या सुट्टीत बाहेर पडलेल्या वाहन चालकांना आजही मनस्ताप सहन करावा लागतोय। वाहनांची वाढती संख्या आणि वाहतूक कोंडी यामुळे प्रवासी हैराण झालेले आहेत। सणासुदीच्या काळामध्ये रेल्वे प्रवाशांमध्ये अनावश्यक गोंधळ आणि भीती निर्माण करणारे फेक न्यूज आणि दिशाभूल करणाऱ्या व्हिडिओंविरोधात रेल्वे प्रशासनाने आता कडक भूमिका घेतली आहे। रेल्वेशी संबंधित जुने किंवा वस्तुस्थिती नसलेले व्हिडिओ पसरवणाऱ्या 20हून अधिक सोशल मीडिया हँडल्सची ओळख पटवून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे। देशातील अव्वल विमान कंपनी असा लौकिक असलेल्या इंडिगो कंपनीने ताफ्यात आणखी 30 नवीन A350 ही आलिशान विमानं खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। विशेष म्हणजे त्यांचे इंजिन हे रोल्स रॉयस या प्रख्यात कंपनीचं असणार आहे। एअरबस कंपनीची A350 या प्रकारातील विमानं अतिशय प्रशस्त असतात। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा बहुप्रतीक्षित 21वा हप्ता आता लवकरच येणार आहे। दिवाळीनंतर थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये जमा होणार आहेत। स्मार्टफोन वापरणाऱ्या सगळ्यांचंच व्हॉट्सअॅप अपर्यायी साधन झालेलं आहे। वाटेल तेव्हा वाटेल तितके मेसेजेस लोक एकमेकांना पाठवत असतात। त्यात मग टेक्स्ट मेसेजेस, फोटो, व्हिडिओ, लिंक्स, फाईल्स शेअर केल्या जातात। पण आता या सगळ्या स्वातंत्र्यावर बंधनं येऊ शकतात, कारण व्हॉट्सअॅपने मेसेज पाठवण्याच्या संख्येवर निर्बंध आणण्याची तयारी दाखवली आहे। व्हॉट्सअॅपवर आता मेसेजेसवर मंथली लिमिट आणलं जाणार आहे। पुणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांना हजारो रुपयांचा बोनस जमा झाला आहे। कंत्राटी कामगारांनाही पगार वाढवून मिळाला आहे। अशा स्थितीमध्ये असताना परिमंडळ 3 मधील 165 कंत्राटी सुरक्षा रक्षकांना बोनस देण्यात आलेला नाही। त्यातील 65 जणांना वेतन सुद्धा मिळालेलं नाही। त्यामुळे हे कर्मचारी हवालदिल झालेले आहेत। यंदा आनंदाचा शिधा मिळाल्यानं किमान कष्टाच्या मजुरीवर दिवाळीचा गोडवा होईल या आशेवर असणाऱ्या 2 लाखांपेक्षा अधिक मजुरांची सुमारे 170 कोटी 86 लाख रुपयांची मजुरी गेल्या 4 महिन्यांपासून थकली आहे। त्यामुळे त्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे। अन्न आणि औषध प्रशासनातर्फे राज्यात सण महाराष्ट्राचा संकल्प अन्न सुरक्षिततेचा हे विशेष तपासणी अभियान राबवण्यात येत आहे। या अभियानांतर्गत हॉटेल्स, कॅन्टीन्स अशा तब्बल 3485 विविध अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आता पर्यटकांच्या सेवेकरता ई कार्टची सेवा सुरू करण्यात आली आहे। या सेवेमुळे ध्वनी आणि वायू प्रदूषण होणार नसल्यानं उद्यानातील नैसर्गिक वातावरण अबाधित राखण्याकरता मदत होणार आहे। विशेष म्हणजे या ई बग्गीचं सारथ्य इथल्या आदिवासी पाड्यामध्ये राहणाऱ्या महिलांकडे देण्यात येणार आहे। संभाजीनगरमधील जिन्सी परिसरातील स्टार हाईट्स या अपार्टमेंटमधील टेरेसवर अनधिकृत बांधण्यात आलेल्या 2 खोल्या आणि बाथरूम पालिकेनं अतिक्रमण विभागानं जमीनदोस्त केलं। एका प्लॉट धारकानं टेरेसवर जाऊन 2 रूम बांधल्या आणि बाथरूम सुद्धा बांधलं आणि त्याचा वापर पण सुरू केला। नागरिकांच्या तक्रारीनंतर मनपाच्या अतिक्रमण पथकानं हे अतिक्रमण पाडलं। कोल्हापूर जंगलातील या ओमकार हत्तीची धरपकड तातडीनं थांबवा आणि हत्तीचं संवर्धन करा अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली आहे। या याचिकेची दखल घेत न्यायालयानं राज्य सरकारला सविस्तर माहिती सादर करण्याचे आदेश दिले। राज्य सरकारनं 2017 मध्ये जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेची रक्कम सहकार खात्याच्या प्रस्तावानुसार 6 आठवड्यामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना देण्याचे आदेश दिले गेलेत। राज्यामध्ये सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित 23 जिल्ह्यांमधील 33,65,544 शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जाहीर करण्यात आली। 27,59,745 हेक्टर क्षेत्रावरील बाधित पिकांच्या मदतीकरता 3,258 कोटी 56 लाख इतका निधी वितरित करण्यास शासनानं मान्यता दिली आहे। दिवाळी म्हटलं की फराळ आलाच। रेडीमेड फराळाच्या पदार्थांना मोठी मागणी असते। महागाईमुळे फराळ महागलाय, तरी चिवडा, चकलीला अधिक मागणी आहे। दुकानात मिळणाऱ्या फराळाच्या किमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 15% वाढ झाली आहे। दिवाळीचा उत्साह शिगेला पोचलाय। अशातच मिठाई आणि फरसाण दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी होते। यंदा मिठाई आणि फरसाणाच्या दरात 10% वाढ झाली आहे। दसऱ्यानंतर आता पुन्हा एकदा दिवाळीला दादरचं फुल मार्केट बहरलं आहे। पुढील 7 ते 8 दिवस फुल मार्केट ओव्हरफ्लो असणार आहे। लक्ष्मी पूजनासोबतच पाडव्यासह नरक चतुर्दशीला शेवंती आणि झेंडूची फुलं अधिकनं विकली जाणार आहेत। शेवंतीला तब्बल 400 रुपयांचा भाव मिळाला, तर झेंडूची मिजाज 200 वर थांबली आहे।
दीपावलीची सुरुवात झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पंढरपूरमधील चंद्रभागा घाटावर दीपोत्सव साजरा करण्यात आला। चंद्रभागा घाटावर तब्बल 10,000 दिवे लावण्यात आले होते। गेल्या 25 वर्षांपासून हा दीपोत्सव साजरा करण्यात येतोय। भिवंडी तालुक्यातील खारबाव गावात श्री कालिका माता दीपोत्सवाच्या निमित्त शिवमंदिर तलाव किनाऱ्यावर 8,000 दीप प्रज्वलित करण्यात आले। यावेळी किनारा 12 ज्योतिर्लिंग लुप्त होणाऱ्या मैदानी खेळांचा उजाळा देण्यात आला। उल्हासनगरमधील हटरी या दिवा पणतीनं सिंधी बांधव दिवाळी साजरी करतो। यामुळे हटरीला उल्हासनगर शहरात दिवाळीत विशेष मागणी असते। सिंधी समाजानं फाळणीपूर्वी पाकिस्तानच्या सिंध प्रांतात असल्यापासून ही परंपरा जपलेली आहे। मुंबई विमानतळावरील कामगारांची दिवाळी दणक्यात साजरी होणार आहे। या कामगारांना दिवाळीकरता 35,000चा बोनस मिळणार आहे। लोडर, ड्रायव्हर, क्लीनर या कामगारांकरता 35,000 रुपये व व्हाईट कॉलर कामगारांना एक बेसिक वेतन दिवाळी बोनस म्हणून देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। गोंदिया शहरात दिवाळी सणानिमित्त मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी खरेदी करण्याकरता गर्दी केली। मुख्य बाजारपेठेत लोकांची गर्दी बघायला मिळाली। संपूर्ण रस्ते हाऊसफुल झालेत। विविध दुकानांवर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। दिवाळी सणाकरता कराडची बाजारपेठ सज्ज झाली आहे। खरेदी करता बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी आहे। मात्र बाजारपेठेत चारचाकी वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याने चारचाकी वाहनांवर बंदी आणण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। दिवाळीनिमित्त नाशिक वगळता जिल्ह्यातील इतर कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी विक्रीचे व्यवहार बंद असतील। मार्केट बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांनी गेल्या आठवड्यातच कांदा विक्री करता गर्दी केली होती। त्यामुळे 2 ते 3 दिवसांपासून खरेदी विक्री मंदावली आहे। विदर्भातील प्रमुख आणि ऐतिहासिक व्यापारी केंद्र म्हणून ओळखली जाणारी सीताबर्डी बाजारपेठ दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी फुलून गेली। दिवाळीची खरेदी करणाऱ्यांकरता ग्राहकांनी मोठी गर्दी केली। धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर पुण्यातील सराफा बाजारात मोठी गर्दी आहे। पुणेकरांनी चांदी सोन्याच्या खरेदीकडे गर्दी केली। गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात चढउतार बघायला मिळत आहेत। सोन्याच्या दरात 3,000ची घट झाली म्हणून लगेचच नागरिकांनी सोनं खरेदी करता गर्दी केली। धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर नागपूर शहरात प्रमुख दागदागिन्यांच्या दुकानांमध्ये गर्दी बघायला मिळाली। सोन्याच्या दरात वाढ झाली असली म्हणजे सोनं 1 लाख पार गेलं असलं तरी लोकांचा उत्साह कायम होता, कारण काल सोन्याच्या दरात 3,000नी घट बघायला मिळाली। दीपावली सणाच्या तोंडावर धनत्रयोदशीला साताऱ्यातील कराड इथं सोनं चांदी खरेदी करता ग्राहकांनी मोठी गर्दी केलेली होती। सोनं आणि चांदीच्या दरात मोठी वाढ होत असूनही खरेदी करता ग्राहक गर्दी करत होते। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दिवाळीत नरकासूर बनवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। ठिकठिकाणी तयार होणारे भव्य नरकासूर स्पर्धा आणि कला प्रदर्शनाचं रूप घेत आहेत। फटाक्यांची आतषबाजी, फराळाची चव आणि नरकासूर दहनाचा पारंपरिक विधी असतो। सिंधुदुर्गात या परंपरेला आजही तेवढंच महत्त्व आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी शहरासह परिसरातील ग्रामीण भागामध्ये सध्या आकाशकंदील खरेदी करता ग्राहकांची चांगली झुंबड उडालेली आहे। पारंपरिक कागदी आकाशकंदिलाबरोबरच ते आकर्षक LED लाईट्सनी सजलेले आधुनिक कंदील बाजारात बघायला मिळत आहेत। अमरावती जिल्ह्यातला शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित आहे। शासनानं दिवाळीपूर्वी अतिवृष्टीग्रस्त या शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा होईल अशी हमी दिलेली होती, परंतु अद्यापही मदत मिळालेली नाही। शहापूर तालुक्यातील चरीव, अष्टे, आदिवली या ग्रामीण भागाला पावसानं चांगलं झोडपून काढलं। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मोठं नुकसान झालं। शेतात कापून ठेवलेल्या भात पिकाचंही नुकसान झाल्यानं शेतकरी चिंतातूर आहे। सातारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत सापडलाय। कराड, पाटण तालुक्यात 70%हून अधिक लोकांना पेरण्या घटल्यात। त्यांच्या ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या त्यांच्या पिकाची मशागत त्यांना करताच आली नाही, त्यामुळे उत्पादनामध्ये कमतरता आलेली आहे। चाळीसगाव आणि पाचोरा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे। चाळीसगावला 101.69 कोटी आणि पाचोरा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकरता 44 कोटी रुपयांचं अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच भरपाई जमा होणार आहे, त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेती पिकाच्या नुकसानीचं वाटप केलेल्या अनुदानातून कोणतीही वसुली करू नये, त्यासह बँक खातं होल्ड करू नये असे आदेश बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सगळ्या बँकांना दिले आहेत।
ऐन दिवाळीमध्ये महामुंबईमध्ये पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं या संदर्भातला अंदाज वर्तवलाय. मुंबईच्या कमाल तापमानामध्ये घसरण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. सोमवार, मंगळवार आणि बुधवार मुंबईमध्ये संध्याकाळच्या दरम्यान पाऊस पडू शकतो. बांद्यातील कास, मडुरा आणि सातोसे गावांमध्ये ओंकार हत्तीनं धुमाकूळ घातला. वारंवार तक्रार करून सुद्धा वनविभाग ठोस हालचाली करत नाही, म्हणून शेतकरी हतबल झालाय. संतप्त शेतकऱ्यांना असं ठरवलंय की मंगळवारपासून म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवसापासून शेतातच बसून राहायचं आणि आंदोलन करायचं. माथेरानमधील सफाई विभाग, बांधकाम विभाग, माळी विभाग आणि वीज देखभाल दुरुस्ती विभागातील कंत्राटी कामगारांनी दिवाळी बोनस आणि महिन्याचा पगार आगाऊ मिळावा या मागणीकरता कामबंद आंदोलन केलं. नगरपालिका प्रशासनाला 3 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता, पण निर्णयच घेतला गेला नाही, म्हणून मग आंदोलन करावं लागलं. रावेर तालुक्यातील धक्कादायक प्रकार समोर आलाय. वडिलांनी उडीदाच्या डाळीची भाजी खा असं सांगितलं म्हणून मुलाचा राग अनावर झाला आणि त्यानं जन्मदात्या वडिलांचीच हत्या केली. या प्रकरणी आरोपी मुलाला आता जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे. जळगाव जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणं आणि बाजारपेठांमधून हरवलेले महागडे मोबाईल सायबर पोलिसांनी शोधून काढले. एकूण 63 मोबाईल वेगवेगळ्या राज्यांमधून शोधून काढण्यात आले असून त्यांची किंमत अंदाजे 14,50,000च्या घरात आहे. ऑपरेशन गोल्डन स्वीप अंतर्गत DRIनं मुंबई विमानतळावर मोठी कारवाई केली. सोनं तस्करीचा पर्दाफाश DRIनं केला. 2 सफाई कर्मचाऱ्यांना अटक केली. या कर्मचाऱ्यांकडून 1.5 किलो वजनाचं सोनं जप्त करण्यात आलंय. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत वेलच्या उलटीच्या तस्करीचा सीमा शुल्क विभागानं पर्दाफाश केला. 5 कोटी रुपयांची वेल माशाची उलटी जप्त करण्यात आली आहे.